नमस्कार, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण करूयात डाळ तांदळाचा वापर करून अतिशय पौष्टिक आणि खुसखुशीत असा ढोकळा. तर अगदी झटपट बनवून तयार होतो. अगदी स्टेप बाय स्टेप इथे मी रेसिपी सांगितलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर त्यासाठी ते 2 वाट्या रेशनचा तांदूळ स्वच्छ निवडून पकडून घेतलेला आहे. तर तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता, फक्त ज्या तांदळाचा भात असा जास्त चिकट होतो तो तांदूळ घ्यायचा नाही, नाहीतर ढोकळा आपला व्यवस्थित असा फुलला जाणार नाही. आणि 1 वाटी चणा डाळ घ्यायची आहे आणि डाळ आणि तांदूळ आता 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हे पहा या पद्धतीने. आणि आता रात्रभर मी असंच डाळ तांदूळ भिजवून घेणार आहे. वेळ नसेल तर तुम्ही 5 ते 6 तास भिजवून घेतला तरी चालेल. आणि आता रात्रभर डाळ तांदूळ छान असं भिजलेला आहे. हे पहा डाळ आपली छान अशी फुललेली आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळ आणि तांदूळ छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे याचं. हे पहा या पद्धतीने. जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर पीठ आपलं जास्त असं पातळ बनलं जातं. तर हे पहा थोडं थोडं टाकून इथे मी याचं छान असं बारीक वाटण करून घेत आहे. हे पहा या पद्धतीने. वाटण बारीक करत असताना 2 ते 3 चमचे असं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, जास्त टाकायचं नाही. आणि हे पहा या पद्धतीने असं हे बारीक वाटण तयार झालेलं आहे. तर आता वरून यामध्ये आपल्याला पाव चमचा येलो फूड कलर टाकून घ्यायचा, यामुळे कलर खूप छान येतो. किंवा तुम्ही थोडीशी हळद टाकली तरी चालेल. आणि आता वरून 2 चमचे इथे मी साखर टाकून घेत आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अर्धा चमचा इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता झाकण लावून आपल्याला छान असं हे एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आणि याच पद्धतीने उरलेलं डाळ आणि तांदूळ बारीक करून घेऊयात. तर हे पहा या पद्धतीने. आणि आता मिक्स करून घेऊयात. तर दुसऱ्या तांदळामध्ये आपल्याला काही टाकायची काही गरज नाही. आणि आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आणि आता वरून 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. यामुळे काय होतं, छान असा आपला ढोकळा सॉफ्ट बनला जातो आणि खाताना असं कशामध्ये रोटर बसलं जात नाही. आता हे बॅटर छान असं एकजीव करून घेऊयात. आणि ज्या ताटामध्ये आपण ढोकळा वाफवणार आहे त्या ताटाला अगोदरच असं तेल लावून घ्यायचं आहे पटकन. आणि सर्वात शेवटी आता इथे मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं, त्यामुळे वरून थोडंसं ते मीठ टाकून घेत आहे आणि एकजीव करून घ्यायचं. आणि आता सर्वात शेवटी अगदी पटकन ही प्रोसेस करायची आहे. इनोची एक पोडी टाकून घ्यायची आणि वरून थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं, त्यामुळे पीठ छान असं फ्लफी बनलं जातं. तर या ठिकाणी तुम्ही अर्धा चमचा सोडा टाकून वरून पाणी टाकून छान असं पीठ मिक्स करून घेऊ शकता. इनो नसेल तर पीठ तुम्ही पाहू शकता किती हलकं झालेलं आहे आणि किती असं फ्लफी बनलेलं आहे. आणि इथे मी अगोदरच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. आणि आता वरून ताट ठेवून द्यायचं आणि अगदी पटकन हे बॅटर टाकून घ्यायचं. कढईमध्ये किंवा कुकरमध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवायचं. पाण्याला छान उकळी आल्यानंतरच वरून स्टँड ठेवून किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्ही असा ढोकळा वाफवणार आहे ते भांडं ठेवून द्यायचं आहे. आणि अगदी पटकन हे पीठ टाकून घ्यायचं आहे पहा या पद्धतीने. आणि आता आपण झाकण ठेवून देऊयात वरून आणि 15 ते 20 मिनिटं हा ढोकळा आपण वाफवून घेऊया. तर अगदी पटकन वाफला जातो. झाकण काढून आता आपण चेक करून घेऊया. तर हे पहा तुम्ही पाहू शकता ढोकळा आपला किती छान असा फुललेला आहे. आणि टूथपिकनं आपण चेक करून घेऊयात. तर टूथपिक पूर्णपणे क्लीन निघालेली आहे. तर आता आपण काढून घेऊयात. आणि थोड्या वेळ हा ढोकळा आपल्याला असा थंड करून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा असं कोमट करून घ्यायचा. गरम असताना लगेचच असा कट करायचा नाही, नाहीतर व्यवस्थित कट होणार नाही. तर हे पहा या पद्धतीने असं कट करून घेतलेलं आहे. आणि इथे 1 वाटी पाण्यामध्ये 2 ते 3 चमचे साखर टाकून इथे मी साखरेचं पाणी करून घेतलेलं होतं. तर आता हे वरून टाकून घेऊयात. तर यामुळे ढोकळा आपला खाताना खूप असा सॉफ्ट लागतो. अजिबात असं खाताना टोटर वगैरे बसलं जात नाहीत आणि चवीला खूप छान लागतो. तर आता इथे कडकडीत तेलाची आपण फोडणी देऊन घेऊया. तर जिरं, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर कडकडीत तेलामध्ये असं टाकून घ्यायची आणि पटकन ही फोडणी वरून टाकून घ्यायची पहा या पद्धतीने. तर फोडणी सर्व बाजूने अशी व्यवस्थित पसरून घ्यायची. आणि हे पहा ढोकळा तुम्हाला काढून दाखवते. खूप चविष्ट सॉफ्ट आपला हा पौष्टिक खुसखुशीत ढोकळा बनवून तयार होतो. सॉसबरोबर, चटणीबरोबर, कशाबरोबरही तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता. तर इथे मी पुदिन्याची चटणी बनवलेली आहे. तर अगदी चविष्ट हा आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.